हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 9. राजविद्या राजगुह्य योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ 9मोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 9. श्लोक क्रमांक 29. समोहं सर्वभूतेषु न मे देश्योऽस्ति न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. मी सर्वांमध्ये समसमान आहे. मला कोणाचाही द्वेष नाही आणि कोणाबद्दलही प्रेम नाही. परंतु जे भक्त माझे भजन पूजन करतात ते माझ्यात आहेत आणि मीही त्यांच्यात आहे. समोहम सर्व भूतेषु. भगवंत श्री सांगत आहेत की सर्व सजीवांमध्ये ते समसमान आहेत. असं नाही की मुंगी लहान आणि हत्ती मोठा म्हणून ते मुंगीत कमी आणि हत्तीत जास्त आहेत. प्रत्येक प्रकारच्या सजीवात परमात्म्याचा केवढा अंश असतो. प्रत्येक प्रकारच्या सजीवात परमात्म्याचा केवळ अंश असतो. परम आत्मतत्वाचा हा मूलभूत अंश प्रत्येक सजीवात समसमान असतो. त्या सभोवती जीव वाढतो आणि देह धारण करतो आणि देहादी इंद्रिय वाढतात. ती पंचमहाभूतांमुळे. प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या देहाचा आकार निराळा होतो तो त्या त्या सजीवाच्या पंचमहातत्वे ग्रहण करण्याच्या वेगळ्या क्षमतेमुळे. त्यामुळे येथे जीवसृष्टीत वैविध्य आले आहे. मूलतः परम आत्मतत्व प्रत्येक सजीवाला अंशात्मक रूपाने समसमानच प्राप्त झालेले असते. आपल्याला माहीत आहे की डासाचे आयुष्य केवळ 9 दिवसांचे असते. कुत्र्याचे आयुष्य केवळ 10-12 वर्षांचे असते. परंतु तरीही त्यांच्या आयुष्य जगण्यात तत्वतः काहीही फरक होत नाही. डास किंवा कुत्रा वृक्षाच्या किंवा मानवाच्या दृष्टीने कमी कालावधी जगत असले तरी ते तत्वाच्या दृष्टीने सर्व काही मानवाप्रमाणेच आयुष्य जगतात. बाल्यावस्थेत असतात, तारुण्यात बहरतात, प्रजोत्पादन करतात, वृद्धावस्थेत जगतात इत्यादी. तुलनात्मक दृष्ट्या कालावधीत फरक असला तरी तात्विक दृष्ट्या त्यात काहीही फरक नाही. भगवंत श्री सांगत आहेत की मी सर्वांना समसमान उपलब्ध आहे. त्याचा उपयोग कसा करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. प्रत्येकाने त्याला मिळालेल्या समसमान संधीचा योग्य तो उपयोग करून घ्यावा. मी कोणातही दुजा भाव बाळगत नाही. माझ्याकडे सर्व समान आहेत. मी सर्वांसाठी उपलब्ध आहे. सर्वजण माझीच लेकरे आहेत. मी विश्वमाता आहे. तेव्हा माझ्या अपत्यात मी भेद करणे शक्य नाही. माझ्या सहवासात राहायचे का नाही आणि माझा उपयोग करायचा का नाही हे प्रत्येकाने ठरवावे. प्रत्येकाला त्यासाठी सर्वस्वी स्वातंत्र्य आहे. मी सर्वांना केवळ साक्षी आहे. न मे देशोऽस्ति न प्रियः. भगवंत श्री पुढे सांगतात की मला कोणाचाही द्वेष नाही आणि कोणाबद्दलही प्रेमही नाही. मला कोणाबद्दलही काहीही भावना नाहीत. रागद्वेष नाही. मला कोणाबद्दलही खास असे प्रेम किंवा विशेष असा द्वेष नाही. मी येथे सजीवांसाठी जे काही निर्माण करून ठेवलेले आहे ते सर्वांसाठी आहे. त्याचा सुंदर उपयोग करून आपले प्राप्त आयुष्य येथील सृष्टीची लीला उपभोगत सर्वांनी मोठ्या आनंदात व्यतीत करावे. मी येथे जे काही निर्माण करून राहिलो आहे, मी सर्वांना जन्म आणि मृत्यू देत आहे.
त्याचा आनंदाने स्वीकार करून सृष्टी लीलेचा निर्भेळ आनंद लुटावा. त्यातच सर्वांचे कल्याण आहे. ये भजन्ति तुमां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. भगवंत श्री सर्वत्र समसमान आहेत. त्यांना कोणाबद्दलही प्रेम किंवा द्वेष नाही असे असूनही फरक पडतो. हे असे का होते? हे असे होते त्याला भगवंत श्री कारण नाही. त्याचे कारण भगवंत श्री येथे सांगत आहेत. ते सांगतात की जे भक्त माझे भजन पूजन करतात ते माझ्यात आहेत आणि मीही त्यांच्यात आहे. फरक आहे तो सजीवांकडून. काही सजीव भगवंत श्रींची उपासना करतात. ते भगवंत श्रींचे भजन पूजन कीर्तन नर्तन प्रवचन करतात. तर काही जण त्यांना मानत नाहीत. ते म्हणतात की भगवंत श्री असे काहीही नाही. त्यातून असलेच तर त्याला आता तुमच्या मनातून हद्द पार करा, निवृत्त करा. कारण भगवंत श्री हा तुमच्या मनाचा एक खेळ आहे. प्रत्यक्षात असे काहीही नाही. तसे असेल तर त्याने प्रकट व्हावे. त्याला अदृश्य असण्याचे कारण नाही. म्हणजे आता कमाल आहे म्हणायची. एखाद्याला बुद्धी नाही अशाने म्हणावे की गणित असे काहीही नाही. तसे असेल तर ते मलाही यायला हवे. अहो, भगवंत श्री सदा सर्वदा प्रकटच आहेत. ते पाहायला शिकावे लागते. ते ज्यांना येत नाही, जमत नाही, तसे करायची इच्छा नाही, त्यांना ते दिसणार कसे? याचा अर्थ भगवंत श्री नाही तसा होत नाही. ते कर्मदरिद्री आहेत. त्याला कोण काय करणार? यामुळेच फरक पडतो. बाहेर सूर्य उगवलेला आहे. एखादा जर घरात डोक्यावर पांघरुण घेऊन झोपून राहिला तर त्याला सूर्य काय करणार? आशाने खुशाल म्हणावे की सूर्य असे काहीही नाही. तसे असेल तर त्याने माझ्या घरात यावे आणि माझे पांघरुण बाजूला काढून मला दर्शन द्यावे. आई वडिलांना सर्व अपत्ये समान असतात. परंतु त्यातील एक सदाचारी आणि दुसरा दुराचारी असला तर फरक पडतो तो त्या मुलांच्या गुणांमुळे, आई वडिलांमुळे नव्हे. तो सदाचारी असतो त्याला आई वडिलांचा एक निराळा असा सहवास मिळतो. जो सदाचारी असतो त्याला आई वडिलांचा एक निराळा असा सहवास मिळतो. जो दुराचारी असतो त्याला त्याच्या पातळीवर उतरून आई वडील सहवास देऊ शकत नाहीत. घरात वेळेवर येणाऱ्या मुलाला आई वडिलांचा सहवास जास्त मिळतो. जो मुलगा घरात रात्री अपरात्री येतो त्याला अर्थातच आई वडिलांचा सहवास मिळत नाही. यात तक्रार करायचे, कुरबुरायचे कारण नाही. जो जास्त सहवासात असतो त्याच्यावर आई वडिलांचे संस्कार होतात. जो सहवासात नसतो तो अशा संस्कारांना वंचित होतो. येथे भगवंत श्री जे म्हणत आहेत त्याचा अर्थ हा असा आहे. जे भक्त माझे पूजन भजन करतात ते माझ्यात आहेत. जे भक्त माझे भजन पूजन करतात ते माझ्यात आहेत आणि मीही त्यांच्यात आहे. भगवंत श्री प्रत्येकात आहेतच. परंतु जे भक्त त्यांचे भजन पूजन अर्चन कीर्तन नर्तन प्रवचन करतात त्यामुळे ते त्यांच्यात अगोदरच असलेले भगवंत श्री अशा भक्तांसाठी प्रकट होतात. असे न करणाऱ्यांच्यात ते असतात परंतु ते अप्रकट राहतात. कारण त्यांना असे लोक पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत. कोणतीही गोष्ट मिळवण्याची एक रीत असते. ती रीत वापरली तर ती गोष्ट आपल्याला उपलब्ध होऊ शकते. आपल्याकडे कोळसा आहे परंतु आपण जर प्रज्वलित केला नाही तर तो कोळसा हा शेवटपर्यंत कोळसाच राहील. त्याचे निखाऱ्यात रूपांतर करायचे असेल तर त्यासाठी तो प्रज्वलित करावा लागेल. आपणच आपले शत्रू आणि मित्र असतो. आपल्याकडे उपलब्ध असलेले आपण योग्य प्रकारे वापरले तर त्याचा आपल्याला उपयोग होईल. नाही तर आपले आयुष्य वाया जाईल. यात दोष केवळ आपला आणि आपलाच राहील.
आपल्याला एखादी गोष्ट एखाद्याकडून पाहिजे असेल तर आपल्याला त्या व्यक्तीला प्रेमाने भेटावे लागेल आणि त्याच्याजवळ प्रेमाने बोलावे लागेल. तुसडेपणा करून किंवा त्याच्यापासून पाठ फिरवून तो आपल्याला काही ती गोष्ट आणून देणार नाही. आपल्याला आपल्यातील भगवंत श्री भेटायला पाहिजे असतील तर त्यासाठी त्यांचे भावभक्तीने आणि प्रेमाने भजन करावे. तो श्रीहरी भक्ताला भुकेलेला आहे. तो श्रीहरी भक्ताचा भुकेलेला आहे. मनापासून भक्तीने प्रेमाने जर भजन करून मनापासून भक्तीने प्रेमाने त्याचे भजन करून हाका मारा, तो आपल्यासाठी धावत येईल. हरिओम.